शेतकरी बांधवांनो नमस्कार. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं की राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर ₹7 अनुदान देण्याबाबत जी.आर. हा नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे आजच तो प्रसिद्ध झालेला आहे. राज्यातील सरकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाई दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर ₹5 इतके अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून ₹2 वाढ करून गाई दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ₹7 इतके अनुदान देय करण्यात येणार आहे. सरकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट तर 8.5 SNF या गुण प्रतिकरिमाना किमान ₹28 प्रति लिटर इतका दर 1 ऑक्टोबर 2024 पासून संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर म्हणजे DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर विरहित पद्धतीने अदा करण्याचे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांना शासनामार्फत ₹7 प्रति लिटर बँक खात्यावर DBT मार्फत करण्यात येतील. फॅट व SNF 3.5-8.5 या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व SNF करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करण्यात येईल. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं दुधाचं फॅट 3.5-8.5 पेक्षा पॉईंटने कमी येईल त्यांच्या अनुदानामध्ये 30 पैशांची घट होईल. तसेच प्रति पॉईंट 30 पैसे वाढ करण्यात येईल जर शेतकऱ्यांच्या दुधाचे फॅट व SNF हे 3.5-8.5 पेक्षा जास्ती होईल तर त्यांच्या अनुदानामध्ये 30 पैशांनी वाढ करण्यात येईल. सदर योजनेची अंमलबजावणी करता संगणक प्रणालीद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर DBTद्वारे थेट वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना ही 1 ऑक्टोबर 2024 पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.